नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाशगाथा. सर्वसाधारण कोणत्याही माणसाचं स्वप्न असतं की स्वतःचं हक्काचं घर असावं आणि ते देखील अशा एखाद्या सुरक्षित गृहसंकुलात असावं की जेणेकरून एक विशिष्ट अशी जीवनशैली जगता यावी आणि आपला परिवार त्या ठिकाणी समृद्ध आणि सुखी आणि सुरक्षित असावा. मात्र अनंत कष्टानंतर, अनंत कर्ज काढल्यानंतर एखादी व्यक्ती एखाद्या गृहसंकुलात घर विकत घेतो, म्हणजे तो त्या फ्लॅटचा मालक झाला का, याबाबत समाजात अजूनही अनेक संभ्रम आहेत. या संदर्भात जोपर्यंत डीम कन्व्हेंट्स ही जी संकल्पना आहे अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत कोणताही सदनिका धारक हा त्या घराचा, त्या जागेचा मालक होऊ शकत नाही. आणि हा विचार, ही जनजागृती, ही चळवळ गेली 42 वर्षापासून महाराष्ट्रात लोकांच्या चर्चासत्रांमधून, परिसंवादांमधून, समुपदेशनामधून जी प्रसारित करते ती संघटना आहे द ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड. गृहनिर्माण संस्थांच्या अशा एका बांधणीतून ही संघटना सामाजिक दायित्व स्वीकारून कोणत्याही मूल्याची अपेक्षा न करता केवळ सदनिका धारकांची फसवणूक होऊ नये आणि तो हक्काचा मालक व्हावे, या उद्देशाने आपलं कार्य करत आहेत. या संघटनेचे प्रमुख माझ्या सोबत आहेत सीतारामजी राणे सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की एका सदनिका धारकांचे किंवा एका गृहसंकुलाचे स्वतःचे अधिकार काय असतात? ज्याला आपण गृहसंकुल म्हणतो, ती संस्था किंवा ती सोसायटी किंवा त्या सोसायटीच्या इमारतीतील राहणाऱ्या लोकांचा समूह. आणि हा सहकारी कायद्यानुसार किंवा मोफा कायद्यानुसार एखादी इमारत बांधून झाली, बिल्डरने सोसायटीला लोकांना हँडओव्हर केलं की अशा त्या इमारतीची गृहनिर्माण संस्था रजिस्टर करणं कायद्याने बंधनकारक आहे. बिलकुल. त्याला आपण हाऊसिंग सोसायटी म्हणतो किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था असं मराठीत म्हणतो. मोफा कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन आहे की अशी इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर त्यांची ओसी किंवा रहिवास दाखला मिळाल्यानंतर बिल्डरने 4 महिन्यात सोसायटी रजिस्टर करायला पाहिजे आणि सोसायटी रजिस्टर करून झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांचं कन्व्हेन्स म्हणजे ज्या जागेवरती इमारत उभी आहे अशा इमारती खालची जागा सोसायटीच्या नावावर करून दिलं पाहिजे. हे कायद्याने, मोफा कायद्याने बंधनकारक करून दिलं आहे. पण बरेचसे बिल्डर, बरेचसे म्हणण्यापेक्षा 90% जास्त की ह्या गृहनिर्माण संस्था करत नाहीत किंवा गृहनिर्माण संस्था करून पुढचं कन्व्हेन्स करून देत नाही, जमीन नावावर करून देत नाही. म्हणून शासनाने डीम कन्व्हेन्स म्हणजे बिल्डर शिवाय इमारतीच्या खालची जमीन सोसायटीच्या नावावर करण्याची प्रक्रिया, ज्याला आपण डीम्ड कन्व्हेन्स, मराठीमध्ये त्याला मानीव अभिहस्तांतरण असं आपण म्हणतो. आणि या माध्यमातून शासनाने गृहनिर्माण संस्थांच्या किंवा सभासदांच्या किंवा गृहसंकुल खरेदीदारांच्या मागे राहायचं शासनाने ठरवलेलं आहे आणि म्हणूनच या प्रकारे कायद्यात दुरुस्ती करून बदल केलेला आहे. ओके. थोडक्यात आपल्या संघटनेची पार्श्वभूमी जाणून घ्यायची. आपल्या संघटनेची पार्श्वभूमी अशी आहे की ही जिल्हास्तरीय संस्था आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पहिलं पालघर आणि ठाणे एकत्र होतं. त्यावेळी ठाणे आणि पालघरच्या मिळून 44,000 गृहनिर्माण संस्था त्या ठाणे जिल्ह्यामध्ये नोंदणी झालेल्या होत्या. आता पालघर वेगळा झाल्यानंतर त्याच्यातून 5 ते 7,000 गृहनिर्माण संस्था कमी झाल्या. आज मितीस ठाणे जिल्ह्यामध्ये 36,000 गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत आहेत. आणि या संस्थांचं प्रतिनिधित्व म्हणजे काय? ह्यांना शासनाकडे येणाऱ्या अडचणी, त्यांच्या विविध समस्या शासनाकडे मांडणं, शासनाकडे त्या मंजूर करून घेणं, त्यांच्यासाठी काम करणं हे या संस्थेचं काम आहे. आणि बऱ्याच वेळा किंवा कायद्यामध्ये सुद्धा प्रोव्हिजन केलेले आहे. काही एखाद्या सोसायटीवर प्रशासक नेमायचा असेल किंवा एखाद्या सोसायटीचं संचालक मंडळ बरखास्त करायचं असेल किंवा एखाद्या सोसायटीचं विभाजन किंवा एकत्रीकरण करायचं असेल, अशा कारवाई करताना या आमच्या फेडरेशनचा अभिप्राय घेतल्याशिवाय शासनाला म्हणजे सहकार विभागाला करता येत नाही. बऱ्याचशा या विषयावर हायकोर्टाने रुलिंग पण दिलेलं आहे की तुम्ही या संघीय संस्थेचं मत घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशा प्रकारचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या जिल्हा फेडरेशनच्या माध्यमातून केल्या जातात आणि त्यामुळे शासनाच्या चुकीच्या कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
एक दबाव असतो किंवा त्यांना भीती असते कारवाई की आपण कारवाईची, की आपल्याकडनं चुकीचं काम होऊ नये आणि ते काम या फेडरेशनच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं गृहनिर्माण संस्थांना केलं जातं. सर, आजही महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 जो आहे त्या विधेयकाबद्दल लोकांमध्ये अनभिज्ञता आहे, तो थोडा स्पष्ट कराल का? नक्की आहे. याचं कारण असं आहे की आता आपण मी 2007 ला पहिल्यांदा ह्या फेडरेशनला निवडून आणि त्यावेळी असं लक्षात आलं की हाऊसिंगचा जो कायदा आहे तो वेगळा नाही. ज्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये 58 प्रकारच्या गृहनिर्माण संस्था आहेत आणि या गृहनिर्माण संस्था नाही, सहकारी संस्था आहेत 58 प्रकारच्या. त्यामध्ये सहकारी साखर कारखाने येतात, बँका येतात, पतसंस्था येतात, हाऊसिंग सोसायटी येतात, विकास संस्था येतात. ह्या सगळ्या प्रकारच्या 58 प्रकारच्या संस्था आहेत आणि या सगळ्या संस्थांचे सहकार कायदा हा एकच आहे आणि त्यामध्ये हाऊसिंग जर सोडलं तर बाकी सगळ्या व्यवसाय करणाऱ्या संस्था आहेत, म्हणजे प्रॉफिट मेकिंग संस्था आहेत. येस. हाऊसिंग गृहनिर्माण संस्था हा एकमेव त्याच्यात भाग असा आहे जो सेवा म्हणून केला जातो. आणि मग ज्या कायद्याने एक बँकेच्या करोडो रुपये भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला जी सजा आहे तीच सजा आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने चूक केली तर त्याला सुद्धा तीच सजा आहे. म्हणून आपण याच्यात बदल करावा आणि गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळा कायदा किंवा कायद्यामध्ये स्वतंत्र प्रकरण असावं अशी मागणी 2007 पासून आपण करतोय. 2018 मध्ये त्याला यश आलं आणि 2018 मध्ये शासनाने विधेयक मंजूर केलं आणि गृहनिर्माण संस्थांसाठी कायद्यामध्ये 154B नावाचं स्वतंत्र प्रकरण गृहनिर्माण संस्थांसाठी तयार करण्यात आलं. त्याच्यामुळे असं झालं की सगळ्या सहकारी कायद्याबरोबर आम्हाला आता जाण्याची गरज नाही, तर आमच्यासाठी वेगळं. मग त्याच्यामध्ये तो जो कायदा आहे, जे चॅप्टर आहे किंवा जे प्रकरण आहे ते फक्त गृहनिर्माण संस्थांचं कामकाजासाठीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये केलेल्या तरतुदी फक्त गृहनिर्माण संस्थांसाठी लागू आहेत आणि तो आपण बदल करून घेतला. हे तुमचं म्हणणं खरं आहे की लोक अनभिन्न आहेत. याचं एक कारण आहे की कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, जुन्या 24 मध्ये होती, आता 154B6 मध्ये आहे की प्रत्येक संस्थेच्या सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी, संचालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी 5 वर्षातून एकदा तरी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. दुर्दैवाने हा जो कायदा आहे किंवा हा जो नियम आहे तो 95% लोक पाळत म्हणजे 95% गृहनिर्माण संस्था सभासद असतील, पदाधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे ट्रेनिंग घेतच नाही आणि त्यामुळे कायद्यातल्या उपविधीतल्या तरतुदी नक्की काय आहे ह्या त्यांना समजत नाही. आणि मग अगदी ह्यांच्या तक्रारींचा असा विचित्र प्रकार आहे की अगदी तुमच्या नगरसेवकापासून तर राष्ट्रपतीपर्यंत ह्या तक्रारी लोक करतात. ह्याचं कारण हे एकमेव आहे की त्यांना या कायद्याबद्दलची नसलेली माहिती तक्रार कुणाकडे करावी, दाद कुणाकडे मागावी हेच माहिती लोकांना कळत नाही. आणि मग तक्रार कायद्यामध्ये प्रोव्हिजन असे आहे, त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी ह्या सोसायटीच्या स्तरावर सुटण्यासारख्या आहेत, पण ते सोसायटीकडे जात नाहीत किंवा सोसायटीचे पदाधिकारी सुद्धा त्यांना मदत करत नाहीत. म्हणून कायद्यामध्ये सगळ्यांसाठी प्रशिक्षण आहे, जसं सभासदांसाठी आहे तसं पदाधिकाऱ्यांसाठी आहे. पण हे होत नसल्यामुळे जेवढे आमचे सभासद याच्यापासून अनभिन्न आहेत तितकेच पदाधिकारी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेपासून अनभिन्न आहेत. म्हणून तक्रारींची संख्या मोठ्या प्रकारे होते आणि म्हणून आत्ताच गेल्या वर्षी आपण शासनाने की सोसायटीच्या स्तरावर तक्रार निवारण समिती तयार असे, पण योग्य प्राधिकरणाकडे तक्रारच नसते. मग शासनाने असा निर्णय घेतला की ज्या सोसायटीमध्ये तक्रारींची संख्या जास्त आहे किंबहुना प्रत्येक गृहनिर्माण संस्थाने अशी तक्रार निवारण समिती तयार करायची ज्यामध्ये सोसायटीचे 3 सभासद असतील, कमिटी मधला एक, सभासदांमधले 2, त्या संस्थेचा जो ऑडिटर आहे तो आणि आमच्या जिल्हा फेडरेशनचा संचालक, अशी 5 जणांची कमिटी नेमली आहे. आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या सभासदांची किंवा कोणाची तक्रार असली तर संस्था स्तरावरच ती सुटेल आणि मग शासनापर्यंत तक्रारी जाणार नाहीत आणि संस्थेला आणि सभासदाला, तक्रारदारांना सगळ्यांनाच त्याची मदत होईल. मानव हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये बहुधा आपल्याला असं बघायला मिळतंय की त्याच्यामध्ये भूविकासक असतो, तो सहकार्य करत नाही किंवा मूळ जमिनीचा मालक हा अस्तित्वात नसतो. अशा वेळी गृहनिर्माण संस्थांच्या ज्या संचालक मंडळ असेल किंवा त्या सदनिका धारकांनी काय करायचं? नाही, म्हणूनच हा कायदा आपण
11 साली मंजूर करून घेतला आणि 12 साली त्याची नियमावली तयार झाली आणि त्यापासून डीम कन्व्हेन्स हा कायदा. कारण का की जमीन मालक असतील किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी घेणारे बिल्डर असतील किंवा आणखीन विकासक असतील, बरोबर आहे, ज्यांच्याकडे जमिनीची मालकी असे असतील, ते करत नाहीत 99%. म्हणूनच शासनाने जमीन मालक किंवा बिल्डर यांच्याशिवाय जमीन सोसायटीच्या नावावरची प्रक्रिया केली, त्याला आपण डीम कन्व्हेन्स म्हणतो. आणि ते करण्यासाठी यापैकी कुणाचीही मदत लागत नाही. फक्त सोसायटीने जी काही आवश्यक बाबी आहेत, प्रोसेस आहेत, त्या पूर्ण करायच्यात. आणि प्रोसेस एकदम सोपी आहे. सुरुवातीला 2012 मध्ये 31 प्रकारचे पेपर लागत होते, आता फक्त 7 प्रकारचे पेपर लागत आहेत. ओके. सुरुवातीला ओसी कंपल्सरी होती, आपण ती अट काढून टाकली. ओसी नसली तरी घेते, सीसी नसली तरी चालते, बरोबर आहे ना. एखाद्या वेळी पैसे भरायचे असतील, जमीन मालकाने किंवा बिल्डरने काही थकबाकी असेल, तो भरत नाही आणि मग कन्व्हेन्स केल्यावरती सगळी जबाबदारी सोसायटीवर येते. तर त्या संदर्भात सुद्धा कायद्यामध्ये तरतूद केली, ती त्याच्या वेळचं असेल ते त्याने भरायचं आहे. अशा प्रकारची प्रोव्हिजन त्या कायद्यात केलेली आहेत. पण दुर्दैव असं की हे जे आहे तर लोकांना त्याचं महत्व अजूनही तितकंसं कळलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये 1,20,000च्या आसपास गृहनिर्माण संस्था आहेत. त्याच्यापैकी आतापर्यंत कन्व्हेन्स झाल्याची संख्या फक्त 35 ते 37% आहे. म्हणजे इतर संस्थांचं कन्व्हेन्स झालेलं नाही. त्यामुळे लोकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे. पण दुर्दैवाने लोक तितकासा प्रतिसाद डीम कन्व्हेन्सला सुद्धा देत नाहीत. बरोबर आहे. तुम्ही जे म्हणालात की हा विचार किंवा ही जी प्रोसेस आहे लोकांपर्यंत पोहोचली नाही किंवा समजून घेण्याच्या त्या मनस्थितीमध्ये मानसिकता नाही. तर आपली जी संस्था आहे, जी संघटन आहे, गेली 42 वर्षापासून कोणकोणत्या स्वरूपात हाच विचार समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आपल्या कामाचं स्वरूप काय? ही ज्यावेळी डीम कन्व्हेन्स ही कायदा तयार झाला त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि मला सांगायला आनंद वाटेल की ही डीम कन्व्हेन्सची प्रक्रियेमध्ये ठाणे हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष आणि त्यावेळी मी महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन सुद्धा अध्यक्ष होतो. अच्छा. तर त्या माध्यमातून आपण तत्कालीन मुख्यमंत्री नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळी 3 दिवस बसून हा कायदा आपण मंजूर करून घेतला, बरोबर आहे ना. आणखीन ठाण्यामध्ये आपलं ठाणे जिल्ह्याचं असल्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये आपण अशी एकही तालुका सोडलेला नाही किंवा महानगरपालिका जिथे आपण 3-3, 4-4 वेळा या संदर्भात मेळावे घेतले नाहीत. प्रत्येक संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हेच काय त्याच्याबरोबर 2008 साली आपण अमनेस्टी हे ज्यावेळी कन्व्हेन्स झालं, त्याच्यानंतर आपण अमनेस्टी स्कीम चालू केली. कसली अमनेस्टी स्कीम? तर स्टॅम्प ड्युटीची, की ह्याचं स्टॅम्प ड्युटी भरणं बंधनकारक आहे. जो थकबाकीदार असेल, ज्याने एखाद्याने सभासदाने स्टॅम्प ड्युटी भरली नसेल तर ती पूर्ण. मग त्यावेळी ज्या लोकांची स्टॅम्प ड्युटी राहिली असेल त्यासाठी आपण अमनेस्टी स्कीम काढली. त्या अमनेस्टी स्कीम मध्ये म्हणजे सवलत योजना की 100% दंड माफ होता आणि त्यावेळी रेव्हेन्यूचा महिन्याला 2% पेनल्टी होती. म्हणजे जेवढी स्टॅम्प ड्युटी शिल्लक असेल त्याच्यावर 2% म्हणजे वर्षाला 24% दंड होता. कित्येक वर्ष लोकांनी भरलेली नव्हती स्टॅम्प ड्युटी, कारण त्याची दंड तो आपण 100% दंड माफ करून घेतला. 3 महिन्यासाठी चालू केलेली योजना आपण वर्षभर चालू ठेवली आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून त्यावेळी डीम कन्व्हेन्सला बऱ्यापैकी. आता सुद्धा बघा शासनाने परत ही सवलत योजना स्टॅम्प ड्युटीची अभययोजना सुरू. 31 जानेवारी पर्यंत होती, त्यांना 100% सवलत होती. 31 जानेवारीच्या नंतर आता फेब्रुवारी पर्यंत आहे, त्यांना 75% सवलत आहे आणि त्याच्या पुढे 50%. म्हणजे हे लोकांच्यासाठी. पण ह्याच्यात एक मी सुरुवातीला सांगितलं, लोक या गोष्टीकडे काय म्हणतात दुर्लक्ष करतात. लाखो रुपये लोकांचे त्याच्यामधून वाचणार आहेत, बरोबर आहे ना. आता बघा बऱ्याचशा लोकांनी सुरू पण केलं, काही लोकांनी भरलं आणि डीम कन्व्हेन्स करताना ती महत्वाची अट असल्यामुळे लोकांनी त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे. मानवी हस्तांतरणाच्या प्रक्रियेच्या व्यतिरिक्त म्हणजे स्ट्रक्चर ऑडिट असेल, फायर ऑडिट असेल, यासाठी देखील आपण काय काय समुपदेशन करतो संस्थांचं? कायद्यामध्ये तरतूदच आहे. ज्या इमारतीचं वय 30 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे त्यांनी दर 3 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे. ज्या इमारतीचं वय 15 वर्ष झालंय त्यांनी दर 5 वर्षांनी करायचं आहे. हे जर केलं तर तुमच्या इमारतीला धोका राहत नाही. स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया अशी आहे की बऱ्याचशा गृहनिर्माण संस्था स्ट्रक्चर ऑडिटर करतात. म्हणजे काय करतात, एखादा स्ट्रक्चरल ऑडिटर नेमतात.
त्याचा रिपोर्ट आला की तो आपल्या दप्तरी ठेवता, पण ती प्रक्रिया त्याच्या तिथे उपाययोजना पूर्ण करत होत नाही. नाही. उपाययोजना त्याने ज्या त्यांच्या सुचवलेल्या- रिपोर्टमध्ये सुचवलेली उपाययोजना आहे, हा, ज्या ज्या दुरुस्त्या किंवा काही सुचवलं असेल ते आपण करणं गरजेचं आहे. आवश्यक आहे. आणि ते केल्यानंतर ज्याने तुमचं ऑडिट केलंय त्याच्याकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर आपण घेतलं नाही आणि तुमची इमारत जर धोकादायक असेल तर महानगरपालिका तुम्हाला ABC कॅटेगरी प्रमाणे, C1 C2 C3 कॅटेगरी प्रमाणे 24 तासामध्ये, 2 महिन्यामध्ये कधीही किंवा दुरुस्ती करून राहा अशा प्रकारचा आदेश देऊ शकते. आणि हे सोसायटीने करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी की आम्ही सुद्धा मदत करतो, आम्ही लोकांना हे गाईड करतो. आमच्या एरियामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आमचं एव्हरेजली प्रत्येक भागामध्ये वर्षातून एक तरी कमीत कमी कार्यक्रम आमचा होतो. आम्ही बदलापूरमध्ये मागच्या वर्षभरात 4 मेळावे घेतले. अच्छा. वेगवेगळ्या ठिकाणी या माध्यमातून. तसंच आम्ही सोसायट्यांना जे प्रशिक्षण देतो, आमचं ट्रेनिंग सेंटर आहे मोठं, की महाराष्ट्रामध्ये ठाणे हाऊसिंग फेडरेशन हे पहिलं आहे ज्याने स्वतःचं ट्रेनिंग सेंटर तयार केलं. अच्छा. हा, जवळजवळ 45 ते 50 माणसं बसण्याचं अगदी अद्ययावत असं ट्रेनिंग सेंटर आहे. त्याच्यानंतर तिथे आम्ही कमिटीला, पदाधिकाऱ्यांना ट्रेनिंग देतो आणि सोसायटीच्या सभासदांना सोसायटीमध्ये जाऊन ट्रेनिंग देतो. हो. आणि ते सुट्टीच्या दिवशी, रविवारी, कारण बऱ्याच लोकांना मला रविवारी तेच विचारायचं होतं सुट्टी की असते. आपल्या या संस्थेमध्ये या फेडरेशन मध्ये जर सदस्य व्हायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे आणि आपल्या ही फेडरेशन गृहसंकुलांना कोणकोणत्या सेवा पुरवते? मेंबर होण्याची प्रक्रिया फार काय मोठी नाही. आमचा प्रिंटेड फॉर्म आहे, तो फॉर्म भरून द्यावा लागतो. त्याच्यानंतर 500 रुपये शेअर अमाऊंट आहे, ती भरावी लागते. आणि वर्गणी, वार्षिक वर्गणी आहे, ती भरावी लागते. आमच्याकडे अर्ज आल्यानंतर तो आमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये जातो, आम्ही मंजूर करतो आणि त्यांना शेअर सर्टिफिकेट इश्यू करतो. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं सगळं मार्गदर्शन, जे मी तुम्हाला सांगितलं की 78ची कारवाई असेल, बायफर्केशनची कारवाई असेल किंवा आणखीन कुठल्या प्रकारचं असेल, किंवा एखाद्या सभासदाला किंवा पदाधिकाऱ्यांना काय अडचण असेल, शासनाने, सहकार विभागाने त्यांना एखादं नोटीस पाठवलं असेल तर त्यांना 100% मार्गदर्शन त्याच्या बाबतीत आपण करतो. ओके सर, पुनर्विकासाची जी प्रक्रिया आहे, रिडेव्हलपमेंट, याच्यामध्ये नक्की म्हणजे ती संकल्पना कशी असावी किंवा त्याच्यासाठी जर समजा बिल्डर आडकाठी करत असेल किंवा नव्याने जर स्वतःहून संकुलनाच्या संचालक मंडळांना करून घ्यायचं असेल तर कशी प्रोसिजर असते? हा चांगला प्रश्न विचारलात तुम्ही, की शासनाने सेल्फ डेव्हलपमेंटसाठी स्वतःची पॉलिसी 2018 साली तयार केली आहे आणि 2019 साली ती तयार केली आहे. आणि त्या सेल्फ रिडेव्हलपमेंट पॉलिसीमध्ये जे सेल्फ रिडेव्हलप म्हणजे स्वयं पुनर्विकास करतील त्या सोसायटीना मोठ्या प्रकारे सवलती दिल्या आहेत. अच्छा. त्या ठराविक सवलती तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये जर बँकेकडून कर्ज घेतलं तर 4% व्याजात सवलत आहे. म्हणजे इतरांना 10% व्याज असेल त्यांच्याकडनं फक्त 6% व्याज घेतलं जाईल. महानगरपालिकेला जे ऍडव्हान्स मध्ये आपल्याला पैसे भरावे लागतात नकाशे मंजूर करण्यासाठी, आणि ते मोठ्या प्रमाणात असतात, स्क्वेअर फुटाला 500 ते 800 रुपये खर्च येतो. तो खर्च सोसायटी सुरुवातीला भरू शकत नाही, म्हणून ते CC पर्यंत पैसे घेऊ नयेत अशी सवलत दिलेली आहे. त्यांना FSI वाढून 0.10% FSI वाढून मिळतोय. TDR मध्ये सवलत आहे, बरोबर. अशा भरपूर सवलती शासनाने यांना दिल्या आहेत. मात्र सेल्फ डेव्हलपमेंट करताना लोक थोडीशी काय म्हणतात टेन्स मध्ये असतात किंवा इच्छुक नसतात. याचं कारण कमिटी आणि सभासद यांच्यामध्ये असलेले नाते म्हणा किंवा त्याच्यातला समन्वय म्हणा किंवा शंकेखोर लोकांची प्रवृत्ती हे एक भाग आहे. कारण एवढ्या वर्ष कामकाज करताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये एव्हरेजली एक तरी माणूस असा असतो त्याला तक्रार करण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही आणि तो अख्ख्या सभासदांना, कमिटी मेंबरला छळत असतो. आणि आम्ही म्हणणं त्याविषयी मांडतोय, कायद्यामध्ये बऱ्याचशा त्याच्यासाठी आहेत, पण अशा तक्रारखोर सभासदाला काही दंड वगैरे लावण्याची तरतूद आमच्या कायद्यात नाही. आता ती करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय. अनेकदा स्वतःची इमारत रिडेव्हलपला जाण्यासाठी जसं म्हणाले की संचालक मंडळ असेल किंवा गृहसंकुलाच्या समितीचे सदस्य असतील, आपसात समन्वय नसतो आणि कायदेशीर तरतुदींबद्दल त्यांच्यामध्ये कुठेतरी साशंकता असते, अनभिज्ञता असते. परंतु जर तुम्ही शासनाच्या धोरणानुसार त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करीत गेलात तर निश्चितच तुम्हाला कोणताही
फसवणुकीपासून तुमची सुटका होऊ शकते. आणि द ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तुमचं बोट धरून तुम्हाला त्या कायदेशीर तरतुदींपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आगामी काळामध्ये ही संघटना उल्हासनगर पासून बदलापूर पर्यंतच्या सदनिका धारकांपर्यंत, गृहसंकुलापर्यंत आपलं काम पोहोचवते आहे. आणि असाच प्रत्येक जण स्वतःच्या हक्काप्रती जागृत राहिला तर एक सशक्त आणि जागृत समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.